श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सर्व साहित्यांचा अभ्यास करून किंवा विश्वाच्या विज्ञानाने समाधान मिळणार नाही, पण आत्मसंशोधनाने मात्र ते नक्की मिळेल. समर्थ म्हणाले, आपण बघा, प्रत्यक्षात जेव्हा घराबाहेर पडत असतो तेव्हा अनेक प्रकारची दुकानं आपल्याला पाहायला मिळत असतात. मोठमोठ्या लायब्ररी असतात, ग्रंथालय असतात, पुस्तकांची स्टॉल असतात, बरोबर की नाही? परंतु सर्वांचा अभ्यास करणं आपल्याला फार कठीण होतं. सर्व पुस्तकं वाचणं आपल्याला अशक्य आहे, बरोबर की नाही? परंतु समाधान कशामध्ये आहे? घरामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं आहेत, परंतु त्या पुस्तकातून आपल्याला समाधान प्राप्त होत नाही. प्रत्येक पुस्तकातून वेगवेगळा अर्थ, बघा, ज्याप्रमाणे जीवनाला एक अर्थ प्राप्त व्हावा यासाठी पुस्तकं असतात ना. परंतु तुमचा विचार अतिशय गहन आहे. म्हणजेच काय, तुम्ही सर्व साहित्यांचा अभ्यास करताय, त्यामध्ये तुम्हाला यश मिळतंय का अपयश मिळतंय, मात्र समाधान मिळत नाहीये. मनुष्य कितीही ग्रंथ वाचू दे, कितीही पुस्तकं वाचू दे, परंतु विज्ञानाच्या आधारे विश्वाचा शोध लावू तरीही त्याच्या मनातील प्रश्न, अस्वस्थता आणि समाधानाची ताण पूर्ण होत नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत. आपण नुसती वाचत गेलो, त्याचा अर्थच जर आपल्याला कळलं नाही, आपला वेळ तर फुकट गेला. आपण वाचण्याचा सुद्धा सराव केला, परंतु जे आपण वाचलेलं आहे त्याचा आपल्याला अर्थच कळला नाही. म्हणून समर्थ म्हणाले, खरं समाधान बाह्य जगात नसून स्वतःच्या अंतरंगात दडलेलं असतं. आपण फक्त लोकांना दाखवण्यापुरतं ग्रंथालयामध्ये जात असतो, बरोबर की नाही? दुकानामध्ये जात असतो. आपण घरामध्ये बघा, लायब्ररीसारखं पुस्तकं नवनवीन प्रकारची आपल्या घरात उत्तम प्रकारे बघा कपाट सजवत असतो. ही बाह्य स्वरूप झाले, ही लोकांना दाखवण्यासाठी. परंतु त्या पुस्तकातून काय धडा घेतलास, त्या पुस्तकातून काय बोध घेतलास, जीवनाचं सार कशामध्ये आहे, हेच आपण पाहत नाहीये. हे आपल्या अंतरंगात असणं गरजेचं आहे. कारण स्वतःला ओळखता आलं पाहिजे. आपल्या विचारांचं, भावनांचं आणि कर्माचं चिंतन करणं, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, स्वतःला ओळख, आपले विचार आणि आपल्या भावना. आपण आपलं कार्य करत असताना सुद्धा चिंतन करत नाहीये. आपण कार्य करत असताना घाई गडबडीत निर्णय घेतो आणि त्यानंतर बघा, एखादं कार्य चुकीचं घडलं, नंतर मग विचार करत बसतो. समर्थ म्हणाले, विचार करण्यापेक्षा आधी कार्य हे उत्तमच कर, मग विचार करावा लागणार नाही. जेव्हा मनुष्य देह स्वतःला ओळखतो ना, तेव्हा त्याला शांतता आणि समाधान प्राप्त होत असते. आता मनुष्य देह स्वतःला केव्हा ओळखेल? विचार कर. आपण आपली 30 ओलांडली, 60 ओलांडली, तरी आपण आपल्यालाच अजून ओळखलं नाहीये. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. एक मनुष्य देह एका गावामध्ये राहत होता. त्याने जगातील अनेक पुस्तकं असतील, अनेक ग्रंथ असतील, ते वाचले आणि त्याचप्रमाणे सखोल अभ्यास सुद्धा केला. तरीही त्याच्या मनात एक प्रकारे बघा, प्रत्यक्षात अस्वस्थता होती, बैचेन होता. एके दिवशी तो बघा एका साधूकडे गेला. साधूंनी त्यांना सांगितलं, तू बाहेरच्या जगाचा शोध घेत आहेस ना, पण स्वतःचा शोध कधी घेतलास का?
तो माणूस ध्यान आणि आत्मचिंतन करू लागला. ज्याप्रमाणे साधूंनी सांगितलं त्याप्रमाणे हळूहळू त्याला जाणवलं की त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तरं त्याच्या अंतर्मनातच लपलेली आहे. आणि तेव्हाच त्याला खरंच समाधान प्राप्त झालं. आता बाह्य ज्ञान महत्त्वाचं आहे, पण खरं समाधान आत्मज्ञानात आहे. बघा, आपल्याला कुठे जायचं असेल ना, परंतु जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपण आपल्यासोबत असणारी जी आवडती व्यक्ती असेल तरच प्रवास आनंदाचा होतो. जर आपल्यासोबत जर आवडणारी व्यक्ती नसेल आणि आपलं जायचं मन नसेल तर आपल्याला आवडेल का हो? नाही आहे. त्यामध्ये खरं समाधान आहे का? नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, स्वतःला ओळखणं हे जीवनातील सर्वात मोठं संशोधन आहे. जर प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो ना, आत्मसंशोधनाने मात्र ते नक्की मिळेल. पुस्तकी ज्ञान मिळवा अफाट. बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, विज्ञानाने शोधावा विश्वपट, पण मनाच्या शांततेसाठी आत्मसंशोधनाचा धरावा मार्ग. समर्थांनी दुसरा एक बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. का आत्मसंशोधन करायचं? एकदा एक मनुष्य देह आपला चष्मा शोधत होता. या देहाचाच भाग चालू आहे. या देहाला सुद्धा चष्मा आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, कारण तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत. तो घरभर शोधत होता. कपाटात पाहत होता, शोकेशमध्ये पाहत होता. साहित्याची पुस्तकं इकडे तिकडे त्यांनी केली. सर्व पुस्तके इकडे तिकडे शोधण्यामध्ये माझी चष्मा कुठे ठेवली आहे, परंतु चष्मा कुठेही सापडला नाही. शेवटी थकून तो शांत बसला. ज्याप्रमाणे घराची बघा पूर्णपणे इकडे तिकडे पुस्तकं, इकडे तिकडे कपडे, त्याचप्रमाणे सर्व तो थकून गेला. अस्ताव्यस्त सर्व वस्तू, कपडे पाहून तो विचार करू लागला, शेवटी मी शेवटच्या वेळी चष्मा कुठे ठेवला? तेव्हा लक्षात आले की चष्मा माझ्या डोक्यावरच होता. म्हणजे विचार करा, कशामध्ये आपण गुंतत गेलो? पुस्तकं वाचण्यामध्ये नाही, तर कुठल्या तरी बघा विचारांमध्ये आपण. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपला देह कुठल्याही प्रकारे विचारात न जाता समाधान कशात आहे हे शोधणं खूप गरजेचं आहे. तसंच आपलं आहे सुख, समाधान, आनंद शोधण्यासाठी आहे ना, आपण इकडे तिकडे फिरत असतो, भरकटत असतो, परंतु आपण स्वतःहून स्वतःला बघा गुंतवत ठेवत असतो. खरं ज्ञान कशात आहे हे अजून आपल्याला कळलेलंच नाही आहे. म्हणून प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपला देह शांत असणं का गरजेचं आहे? ज्यावेळी बघा प्रत्यक्षात आपण प्रत्येक वेळी अभ्यास करत असतो, कुठलाही विषय असेल त्या विषयांचा सखोल अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्या कार्याची माहिती पूर्णपणे जाणून घेऊन विचार करणं आणि त्यानंतर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, मन हा जरी गुंतागुंतीचा असेल ना, तरी त्या मनावर बघा प्रत्यक्षात आपल्या देहाचा ज्याप्रमाणे ताबा असणं गरजेचं आहे. देह त्या मनामध्ये कधीही अडकता कामा नये. मन हा इंद्रियाचा राजा आहे, बरोबर की नाही? परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, अनेक प्रकारची जरी आपण पुस्तकं वाचत गेलो, त्या पुस्तकातला सार, असार, चांगलं वाईट आपल्याला कळलं पाहिजे. आणि ज्यावेळी कळेल ना, त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. नुसतं कळलं म्हणून उपयोगाचं नाही आहे, किंवा नुसतं वाचलं म्हणून जर आपल्या जीवनात त्याचा उपयोग करत नसू, मग उपयोग काय?
समर्थ म्हणाले वापर झाला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला कळली आहे ना, मग त्यानुसार वळवता आली पाहिजे. तरच अभ्यास करून त्या गोष्टीची माहिती मिळवणं सोपी होईल आणि त्यानुसारच आपल्याला समाधान प्राप्त नक्कीच होईल. जय जय रघुवीर समर्थ.